नमस्कार, मी जगदीश देशमुख. जय महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. एक मोठी बातमी समोर येते आहे. रस्त्यावरचा प्रचार संपलेला आहे, मात्र घरोघरी प्रचार हा सुरूच राहणार आहे. मुदत संपल्यानंतरही घरोघरी प्रचाराला अनुमती ही देण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयानं सगळे चकित झालेले आहेत. निवडणूक आयोगानं हा निर्णय घेतलेला आहे. प्रचार संपला असला तरी घरोघरी प्रचार करण्यासाठी अनुमती दिली आहे. त्यामुळे या निर्णयानं सगळे चकित झालेत. घरोघरी प्रचाराला अनुमती दिलेली आहे, मात्र पत्रकं वाटण्यास बंदी असणार आहे. खरं तर संध्याकाळी 5 वाजता प्रचार बंद झालेला आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारचा प्रचार हा केला जात नाही. जर तसा प्रचार झाला तर त्यावर कारवाई होते. मात्र निवडणूक आयोगानं हा नवीन निर्णय घेतलेला आहे. मुदत संपल्यानंतर सुद्धा प्रचाराला अनुमती दिलेली आहे. या आयोगाच्या निर्णयामुळे सगळे चकित झालेले आहेत. पत्रकं वाटण्यास फक्त बंदी असेल, मात्र घरोघरी जाऊन उमेदवार हे प्रचार करू शकतात. या निवडणुकीमध्ये, पालिका निवडणुकीमध्ये प्रचारासाठी कमी वेळ मिळाला होता, त्यामुळे हा निर्णय घेतला असावा अशी शक्यता आहे. मात्र पहिल्यांदाच असा निर्णय झाल्यामुळे या निर्णयामुळे सगळेच चकित झालेले आहेत. संध्याकाळी 5 वाजता प्रचार बंद झालेला आहे. गुरुवारी मतदान आहे. 2 दिवस आधी प्रचार बंद होतो. मात्र संध्याकाळी आज 5 वाजता प्रचार बंद होऊन सुद्धा निवडणूक आयोगानं एक निर्णय घेतलेला आहे. प्रचाराला अनुमती दिली आहे, त्यामुळे सगळे चकित झालेत. अधिक माहिती घेऊया. आपले प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्यासोबत जोडलेत. शुभम, खरं तर आज संध्याकाळी 5 वाजता प्रचार बंद झालेला आहे. त्यामुळे 5 नंतर कुणीही प्रचार करू शकत नाही. तसा जर कुणी प्रचार केला तर त्यावर कारवाई होते. मात्र निवडणूक आयोगानं हा निर्णय घेतलेला आहे. सर्वच जण चकित झालेले आहेत. काय नेमकं कारण आहे हा निर्णय घेण्याचं? जगदीश, खरं तर नियम काय आहे तो मी सर्वप्रथम सांगू इच्छितो की निवडणूक आयोगाचं असं म्हणणं आहे की ज्यानुसार आता 29 महानगरपालिकांच्या निवडणुका सुरू आहेत, त्यामध्ये संध्याकाळी 5 वाजता आपण देखील अशा बातम्या देत असतो की आज संध्याकाळी 5 वाजता प्रचाराच्या तोफा ज्या आहेत त्या थंडवणार आहेत. पण मात्र निवडणूक आयोगाने एक नवीनच नियम समोर आणलेला आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की 2012 पासून हा राज्य निवडणूक आयोगाचा नियम आहे. अर्थातच तो असा आहे की प्रचार सभा, ज्या मोठ्या प्रचार सभा असतात, बाईक रॅलीज असतात किंवा मग ज्यानुसार अनेक कार्यकर्ते जे आहेत प्रचारासाठी जात असतात, तशा पद्धतीने तुम्ही प्रचार नाही करू शकत. पण डोर टू डोर जाऊन, घरोघरी तुम्ही जाऊन जे आहे उमेदवार आपला प्रचार करू शकतो, अशा पद्धतीने त्यांनी सांगितलंय. आणि याचा कालावधी किंवा याचा वेळ जो आहे तो परवा मतदान सकाळी 8 वाजता जेव्हा सुरू होतं, सकाळी 8 वाजेपर्यंत उमेदवार जे आहेत ते घरोघरी जाऊन आपला प्रचार करू शकतात. अशा पद्धतीने निवडणूक आयोगाने नव्याने जे आहे एक वक्तव्य केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये खरं तर अनेक प्रश्न उपस्थित होतात. पहिला प्रश्न म्हणजे असा की उमेदवार हे ज्यावेळेस तिथे जातात त्यावेळेस निवडणूक आयोगाचे तेवढे कर्मचारी आहे का, तेवढं त्यांचं संख्याबळ आहे का, की जेवढे उमेदवार आहेत, साधारणतः मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये एक 3,500 ते 4,000 उमेदवार हे सध्या निवडणुकीच्या रिंगणात प्रत्येक पक्षातून उतरलेले आहेत, अपक्ष म्हणून देखील उतरलेले आहेत. तर त्यांच्यावर नेमकं लक्ष ठेवण्यासाठी तेवढे त्यांच्याकडे संख्याबळ आहे का, तेवढं त्यांचं मनुष्यबळ निवडणूक आयोगाचं आहे का, हा एक प्रश्न उपस्थित होतो. आणि दुसरा प्रश्न एक महत्वाचा असा उपस्थित होतो की ज्या पद्धतीने आता सध्या राजकारण जे महाराष्ट्राचं असेल किंवा देशातलं असेल ते दिसून येतं, उमेदवार कुठेतरी मतदानासाठी आमिष दाखवताना दिसून येतात की मतदार आपल्याला मतदान व्हायला हवं यासाठी विविध प्रकारचे आमिष दाखवून देत असतात. तर त्याला कुठेतरी खुल्या पद्धतीने निवडणूक आयोगाने जी आहे परवानगी दिलेली आहे का आमिष दाखवण्यासाठी, मतदारांचं मत जे आहे आपल्या पारड्यात पाडून घेण्यासाठी, असा एक मोठा प्रश्न जो आहे तो उपस्थित होतोय. समजा पाहायला गेलं जगदीश, तर मग साड्या वाटप असतील, पैशांचे वाटप असतील, इतर साहित्यांचे वाटप असतील, असे अनेक वाटप जे आहेत अनेक ठिकाणी होत असतात. याबद्दल निवडणूक आयोगासोबत जेव्हा इथे उपस्थित पत्रकार यांनी प्रश्न उपस्थित केला, मी स्वतः देखील प्रश्न उपस्थित केला, त्यावेळेस त्यांच्याकडे मात्र या पद्धतीचे कोणतेही उत्तर नव्हते. आणि त्यांनी फक्त एवढं सांगितलं की असं कोणतीही गोष्ट आली तर त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. पण कडक कारवाई कधी करण्यात येईल, कारण की निवडणूक आयोगाची लोक ही मागील 15 दिवसांपासून निवडणुकीच्या कार्यक्रमांमध्ये व्यस्त आहेत. अशामध्येच शेवटचे 2 दिवस मग मतदान आणि मग लगेच मतमोजणी ही देखील ठेवलेली आहे. त्यामुळे सतत पुढचे 4 दिवस म्हणजे अर्थातच 72 तास हे काम करणार आहेत का, असा एक मोठा प्रश्न उपस्थित होतो. नक्कीच. खरं तर 2012 पासून तुम्ही म्हणता हा नियम आहे, मात्र पहिल्यांदाच असा निर्णय घेतलेला आहे, त्यामुळे यावर प्रश्न उपस्थित होत आहेत. शुभम, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल. तर रस्त्यावरचा प्रचार संपलेला आहे, मात्र घरोघरी प्रचार सुरूच राहणार आहे. मुदत संपल्यानंतर सुद्धा घरोघरी प्रचाराला निवडणूक आयोगानं अनुमती दिली आहे. त्यामुळे अनेक सवाल या निमित्तानं उपस्थित होत आहेत.